नमस्कार. शार्विक अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत. आज आपला जो करंट अफेअर्सचा मुद्दा आहे तो म्हणजे पेपर फुटी विरोधी कायदा आता अधिक कठोर करण्यातनं सरकारनं ठरवलेलं आहे. कॅबिनेटनं याला अप्रूव्ह दिलेलं आहे. ठीक आहे, आपण त्याच्या पार्श्वभूमीवर सगळे अँगल एक्सप्लोर करणार आहोत. काय योग्य, काय अयोग्य, लिगल, इथिकल, सगळे अँगल याच्यामध्ये बघूया. ठीक आहे, चला सगळ्यात अगोदर आपण बघूया नेमकं काय घडलं, टाइमलाईन, ट्रिगर पॉईंट काय झाला. बघा, कालच म्हणजे परवाला 24 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाची सार्वजनिक परीक्षा कायदा दुरुस्तीला मंजुरी देण्यात गेली. प्रधानमंत्री मोदी यांनी रात्री 12च्या नंतर मिडनाईटला एक इंस्टाग्राम व्हिडिओ टाकलं आणि त्यामध्ये सांगितलं की आम्ही हा एक नवीन कायदा आणतोय जो की खूप जास्त मजबूत असेल असा हे ते लिहिलं. मध्यरात्रीचा व्हिडिओ संदेश, कठोर कायद्याची घोषणा केली गेली. त्याची पार्श्वभूमी काय तर नीट 2024चा जो पेपर फुटला गेला त्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आंदोलनं झाले. पेपर फुटीनंतर 6 जून नंतर आंदोलन चालू झालं. संसद चलो आंदोलन जे 20 जुलैला झालं. देशभर त्याचे निदर्शने झाले. संसद ठप्प झालं. बऱ्याच लोकांनी शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्याच्यानंतर पार्लमेंट सुद्धा डिसरप्ट झालेलं आहे. ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. ही स्टोरी सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. बरं, याची पार्श्वभूमी काय तर बघा, 2000 ते 2015 पर्यंत बरेचसे पेपर फुटले. 2015 ते 23 मध्ये अनेक राज्यामध्ये वेगवेगळ्या पेपर फुटल्या. इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरेचसे पेपर फुटीचे प्रकरण आलेले आहेत. त्यानंतर 2024 मध्ये एक लक्षात घ्या, हा एक माइलस्टोन आहे. 2024 मध्ये सरकारनं पब्लिक एक्झामिनेशन ऍक्ट 2024 म्हणजे सगळ्यात पहिला नॅशनल लेवलचा एक अँटी लीक लॉ आला. म्हणजे नॅशनल लेवलच्या ज्या एक्झामिनेशन्स आहेत त्या एक्झामिनेशन्समध्ये जर पेपर फुटी झाली तर त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट अशी ॲक्शन घेण्याचं या 2024च्या कायद्यामध्ये म्हणलं गेलं. हे लक्षात राहू द्या बरं का. 2024ला केंद्र सरकारचा कायदा, राज्य सरकारचे अनेक कायदे आहेत ते आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघूया. बरं, मग नंतर नीट यूजीचा वाद, 2024चा वाद आपल्या, मग त्याच्यानंतर नीटचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि मग नीट 2024 मध्ये पेपर फुटी झाली, परीक्षा रद्द झाली आणि सीबीआय चौकशी लागलेली आहे. बरेच लोक याच्यामध्ये आहेत. बरं, परीक्षा रद्द झाली, ती री एक्झाम सुद्धा झाली, त्याचा रिझल्ट सुद्धा आलेला आहे. आता त्यानंतर जून जुलैमध्ये काय झालं, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, जनता मंतर येथे आंदोलन चालू झालं, लाठीचार्ज झालं, राजकीय संघर्ष, हे सगळं राजकीय बाबी झाल्या. हे सगळ्यांचा इतिहास तुम्हाला भरपूर पाहायला मिळेल. बऱ्याच जणांचे अँगल्स पाहायला मिळतील. बरेचसे व्हिडिओ सरफेस झाले. ते सगळे एका बाजूला. बरं, आता काय, आणि आपण जो अभ्यास करणार आहे तो सगळे एका बाजूला असेल आणि आपला जो असेल तो कॉन्स्टिट्यूशनल, लिगल या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहे. कॅबिनेटची दुरुस्तीला मंजुरी मिळाली गेली, ही आजची घटना आहे आणि सोमवारी म्हणजे परवाला हे पार्लमेंटमध्ये टेबल केलं जाईल. आता हे का महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे कारण जे स्केल आहे ना ती किती स्टेकला आहे ते महत्त्वाचं आहे. दरवर्षी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या आहे जवळपास 2.25 कोटी, म्हणजे 2.27 करोड. त्याच्यामधले 10% बघा, 10% 22.7 लाख आहे. एकट्या नीट यूजीचे आहेत 10% एकट्या नीट यूजीचे आहेत आणि ती नीट यूजीचाच पेपर फुटल्यामुळं एवढं मोठं इश्यू झाला आहे. त्यानंतर जे संघटित गुन्ह्यासाठी सध्याचा जो किमान दंड आहे तो 1 करोड आहे. त्याला वाढवण्याची गरज पंतप्रधानांनी बोलून दाखवली आणि ती वाढलेली आहे. बरं, हे आपल्याला कळालं की 2.25 करोड इतके लोकांचं भवितव्य अंधारात आहे. 22.7 लाख विद्यार्थी हे फक्त नीटला आहेत. हे सगळं डेटा कळाला. सगळ्यात मेन इश्यू काय, खरा प्रश्न काय, तो म्हणजे ट्रस्टचा इश्यू आहे, विश्वासार्हतेचा इश्यू आहे. कारण जे एक्झाम लीक होते तो एक क्राईम नाही, एका एक्झामच्या विरोधात क्राईम नाही, तर तो पब्लिकचा जो ट्रस्ट आहे ना तो इरोड होतोय. म्हणजे जे गोरगरीब मुलं, ज्याच्याकडे रिसोर्सेस कमी आहेत, ते मुलं खूप जास्त अभ्यास करून चांगल्या पदावर जाण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळवण्याचे काम हे पेपर फुटीसारखे प्रकरणे करतात. मग खरं ट्रस्ट डिफिशिट इथं येतो. ठीक आहे, आणि पब्लिकच्या ट्रस्टचं इरोजन होतं. ठीक आहे, चला तरतुदी काय आहेत बघा. सध्याचा कायदा आणि आताचा कायदा, नवीन कायदा आणण्याची काय गरज आहे. 2024चा तर कायदा ऑलरेडी होता, मग नवीन कायद्याची काय गरज आहे. 2024ला जे होतं ना, इंडिव्हिज्युअल जर कोणी अनफेअर प्रॅक्टिसमध्ये जर असेल तर त्याला 3 ते 5 वर्ष जेल आणि 10 लाखाचा फाईन होता. ऑर्गनाइज क्राईम असेल तर 5 ते 10 वर्ष आणि कमीत कमी 1 करोड फाईन होता. तर त्याला वाढवून आता प्रस्तावित असं केलं गेलं की 10 करोड रुपयेपर्यंतचा फाईन, 10 करोड फाईन आणि 10 वर्ष शिक्षा, इतके जास्त कठोर पनिशमेंटचा याच्यामध्ये प्रोव्हिजन करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये प्रस्तावित बदल काय, नवीन जे प्रधानमंत्र्यांनी सांगितलं, फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट येतील. म्हणजे टाइम बाउंड मॅनरमध्ये लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट येतील, लवकरात लवकर ते प्रकरण निकाली काढण्यासाठी. त्याच्यानंतर स्ट्रॉंगर अकाउंटेबिलिटी असेल फॉर इन्स्टिट्यूशन, म्हणजे या केसमध्ये नीट यूजीच्या प्रकरणामध्ये NTE असेल, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, त्यांची अकाउंटेबिलिटी फिक्स होईल. या सगळे याच्यामध्ये एक्झॅक्ट टेस्ट काय आहे आणखी सोमवारी जेव्हा पार्लमेंटमध्ये टेबल होईल तेव्हा आपल्याला कळेल. बरं, घटनात्मक कोण काय, आपला इथून अँगल चालू होतो. घटनात्मक कोण असा आहे की स्टुडंट्स राईट टू फेअर एक्झाम हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे का केंद्राची जबाबदारी आहे राईट टू फेअर एक्झाम घेण्याची. आपण याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल अँगलनं बघूया. बघा, आर्टिकल 14 काय सांगतो, राईट टू इक्वॅलिटी, सगळ्यांना समानतेचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि तो आपला फंडामेंटल राईट आहे, म्हणजे मूलभूत अधिकार आहे, तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. ठीक आहे, तो मूलभूत अधिकार जर व्हायलेट झालं तर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये डायरेक्टली
अंडर आर्टिकल 32 आणि हायकोर्टमध्ये अंडर आर्टिकल 26 जाऊ शकता. ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे. जर म्हणून तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये जे पिटिशन फाईल केले गेले ते याच्या अंतर्गतच केले गेलेत. फुटलेला जो पेपर आहे तो समान संधीच नष्ट करतो. जी लेवल प्लेइंग फील्ड आहे ना त्यालाच डिस्ट्रॉय करतो. त्याच्यानंतर आर्टिकल 21 आहे, जगण्याचा अधिकार आहे. आर्टिकल 21 सगळ्यात मोस्ट डिबेटेड आर्टिकल आहे आणि सगळ्यात मोस्ट एक्सपॅन्डेड आर्टिकल आहे 1950 पासून. जो आर्टिकल 21 आहे ना तो राईट टू लाईफ आहे, राईट टू लाईफ अँड लाईव्हलीहूड. त्याच्या डेफिनेशनमध्ये निष्पक्ष परीक्षेचा पण अंतर्भाव होतो. ठीक आहे, म्हणजे फ्री अँड फेअर एक्झामिनेशन्स हे सुद्धा आर्टिकल 21 मध्ये येतं. त्यानंतर आर्टिकल 19 हे जे आंदोलन झालं, आंदोलनाचा अधिकार आहे का, मग पोलिसाची कारवाई आपण जे बघतो लाठीचार्ज असेल किंवा पेलेट गन वापरल्याचा आरोप सुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेला आहे, असे बरेचसे विरोधक सुद्धा म्हणतात. आता आंदोलनाचा अधिकार आपल्याला आहे का, तर हो आहे. परंतु आर्टिकल 19(1)(a हे अब्सोल्यूट नाही. ठीक आहे, आर्टिकल 19(1)(a काय सांगतं, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. परंतु आर्टिकल 19(2) मध्ये असं लिहिलंय सब्जेक्ट टू द रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स. मग ते रिझनेबल रिस्ट्रिक्शनमध्ये पब्लिक ऑर्डर येतं, पब्लिक ऑर्डर येतं. त्यामुळे हे पोलीस कारवाई झाली असावी कदाचित. बरं, नंतरचं आहे की शिक्षा गुन्ह्याच्या प्रमाणात हवी, म्हणजे एक प्रोपोर्शनॅलिटी डॉक्ट्रिन आहे. म्हणजे जेवढा जास्त सिव्हिअर गुन्हा तेवढी जास्त शिक्षा. ठीक आहे, त्याच्यानंतर संघराज्याचा इश्यू तो फेडरलिझमचा म्हणजे आपली जी एज्युकेशन ही सूची आहे ती अगोदर स्टेट लिस्टमध्ये होते, परंतु 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1976 अंतर्गत शिक्षण हा आपल्याला माहिती आहे कन्करंट लिस्टमध्ये गेला. कन्करंट लिस्टमध्ये गेल्यानंतर पार्लमेंट ॲज वेल एज स्टेट लेजिस्लेचर दोन्ही यावर लॉ बनवू शकतात. ठीक आहे, आता जर असं बनवू शकतात तर राज्याचे आहेत का काही कायदे अगोदरपासून, तर हो, 10पेक्षा जास्त राज्यांनी यावर ऑलरेडी कायदे बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण हा आहे झारखंड आणि उत्तर प्रदेश. झारखंडने 23 मध्ये आणि युपीने 24 मध्ये हा ऍक्ट आणला गेला. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, याच्यामध्ये कमाल शिक्षा ही जन्मठेप आहे, म्हणजे लाईफ इम्प्रिझनमेंट जन्मठेप आहे. आणि हाच कळीचा मुद्दा आहे की हे सगळेजण म्हणतात खूप जास्त सिव्हिअर आहे, परंतु यूपी आणि झारखंडने केलेलं आहे. आणि आता जे केंद्र सरकारनं आणलं बिल त्याच्यामध्ये 10 वर्ष आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता इथं 10 वर्षाचे बरेचसे आहेत. ठीक आहे, आता स्टेटने तर आणले लॉ, मग सेंट्रल आणण्याची काय गरज पडली, पार्लमेंटने का पास केलं, कारण जे स्टेटमध्ये जे लॉ आलेत, झारखंडमध्ये आलेला लॉ महाराष्ट्रामध्ये लागू होत नाही, कारण तो त्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या पुरतच मर्यादित असतो. ठीक आहे, म्हणजे त्याची जेवढी ज्युरिडिक्शन आहे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची तिथंच तो लागू असतो, तो महाराष्ट्राच्या इथं लागू होत नाही. ठीक आहे, त्यामुळं पूर्ण देशाला लागू होईल असा एक युनिफॉर्म कायदा सरकारनं आणला, तो केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी किंवा केंद्र सरकारमध्ये ज्या नोकऱ्या असतात ना, जसं की नोकऱ्या किंवा एक्झामिनेशन, जसं नीट आहे, UPSC आहे, SSC आहे, आता हे सेंटरचं डोमेन आहे, मग त्याच्यासाठी तो कायदा आणला होता. ठीक आहे, जर आपली महाराष्ट्राची MPSC असेल तर ती आता महाराष्ट्राच्या दायऱ्यामध्ये येते. ठीक आहे, हे फक्त भारतातच चालू आहे का पेपर फुटीचे प्रकरण, जगात कुठे नाहीत का, तर नाही, असं नाही. जगामध्ये पण जगाच्या पाठीवर सुद्धा बऱ्याचशा देश असे आहेत ज्यांनी पेपर फुटी विरोधात कायदा आणलेला आहे. जसं चीन आहे, नायजेरिया आहे, झिम्बाब्वे आहे, इव्हन UK मध्ये सुद्धा काही प्रोव्हिजन्स असे आहेत जे की याला आळा घालण्याचं काम करतात. म्हणजे फक्त भारतच असा नाही, भारतच एक विक्टीम नाही, बरेचसे देश आहेत ज्याच्यामध्ये पेपर लीक सारखे गंभीर प्रकरणं होत राहतात. आता जागतिक मानके काय सांगतात बघा, हे सगळं झालं कॉन्स्टिट्यूशन वगैरे अँगल. जागतिक मानकं सांगतात की प्रतिबंध जास्त असला पाहिजे, म्हणजे प्रिव्हेन्शन ओव्हर पनिशमेंट, म्हणजे पनिशमेंट देण्याच्या ऐवजी तुम्ही प्रिव्हेंटच अगोदर करा, म्हणजे पेपर फुटू नये यावरच जास्त काळजी घ्या. ती कशी घेता येईल, ती घेता येईल इन्क्रिप्टेड डिजिटल डिलिव्हरी, म्हणजे जेव्हा आपण डिजिटल डिलिव्हरी करतो ती खूप इन्क्रिप्टेड असली पाहिजे. त्याच्यानंतर जस्ट इन टाइम प्रिंटिंग, पुढल्या आठवड्यात एक्झामिनेशन असेल तर इमिडिएट आपण त्याच्या आदल्या आठवड्यामध्ये वगैरे प्रिंटिंग करणं आणि मग ते सेंड करणं, आणि हे होत आहे सध्या. जस्ट इन टाइम प्रिंटिंग आहे, काही अडचण नाही. मल्टिपल सिक्युअर पेपर सेट्स वगैरे वगैरे करायचं. त्याच्यानंतर संपूर्ण साखळीवर खटला दाखल करायचा, म्हणजे असं नाही की पेपर ज्यांनी फोडला त्याच्यावर नाही, संपूर्ण साखळी स्टार्ट A to Z जेवढे जास्त इन्व्हॉल्ड आहेत सगळे जणालाच शिक्षा करायची, म्हणजे डिटरन्स क्रिएट राहील. स्वतंत्र नियामक बसायचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जलद न्यायालय तर आहेच आहे, परंतु जलद न्यायालय जे फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत इथे इस्टॅब्लिश केले, म्हणून फास्ट न्याय मिळतो का, लवकर जस्टिस मिळतं का, हे बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपले जे उदाहरणं आहेत पॉक्सको केसमध्ये, त्या पॉक्सको केस 2012 मध्ये आलं होतं आणि त्याच्या अंतर्गत आपण फास्ट ट्रॅक कोर्ट इस्टॅब्लिश केले, परंतु फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये सुद्धा बरेचसे प्रकरणं प्रलंबित आहेत. म्हणून जलद न्याय आला पाहिजे आणि निश्चित शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे जर कोणी पेपर फोडत असेल तर त्याला कन्फर्म कळलं पाहिजे की मला शिक्षा होणार म्हणजे होणार. ठीक आहे, शिक्षा होणारच आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर 2024ला कायदा होता, 2024 मध्ये सरकार म्हणतं की कठोर कायदा होता, इव्हन माननीय प्रधानमंत्र्यांनी सुद्धा पार्लमेंटमध्ये हे सांगितले की 2024 मध्ये सांगितले, जुलै 2024 मध्ये, की आपल्याकडे कायदा आहे. हा कायदा एवढा कठोर असून सुद्धा नीट 26चा पेपर फुटलाच कसा, हा प्रश्न येतो. हा पेपर याच्यामुळे फुटला, लॉज आहेत चांगले, नो डाऊट,
परंतु कुठेतरी इथं इन्फोर्समेंट गॅप जो आहे तो आपल्याला दिसतोय. त्यामुळे इन्फोर्समेंट हे स्ट्रॉंग असलं पाहिजे. आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा सांगितले, कॉन्स्टिट्यूशन कितीही चांगलं असेल परंतु इम्प्लिमेंटेशन गॅप्स असतील किंवा जर त्याला फॉलो करणारे किंवा पालन करणारे जर लोकच मध्ये जर काही फॉल्ट असेल तर ते संविधान टिकणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. तेच लॉच्या बाबतीमध्ये सुद्धा खरं आहे. लॉ कितीही चांगला असू द्या, जर इम्प्लिमेंटेशन गॅप्स असतील तर ते फेल होणारच. ठीक आहे. त्यामुळे इम्प्लिमेंटेशन इज द की इयर. लेटर अँड स्पिरिटमध्ये लॉ इम्प्लिमेंट केला पाहिजे. त्याच्यानंतर एनडीची जी क्षमता आहे, बऱ्याच लोकांनी जेव्हापासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी इस्टॅब्लिश केली गेली, बऱ्याच लोकांनी यावर क्वेश्चन रेज केलेले आहेत. त्यामुळे त्याच्यात सुधारण्याची गरज आहे. आता जसं म्हणलं की साखळीतील जे दुवे आहेत ना, छुपे दुवे, त्याला समजणं गरजेचं आहे. छपाई, वाहतूक, साठवणूक केंद्र म्हणजे ए टू झेड पूर्ण सायकल चेनलाच ट्रॅक केली पाहिजे आणि पूर्णच्या पूर्ण चेन सिक्युअर केलं पाहिजे. इथं कुठं ना कुठं लीक झालेलं आहे, त्यामुळं पेपर फुटला असेल. त्याच्यानंतर जलदगती न्यायालय जे आहेत ते तर आपण करूया, जलदगती न्यायालय. ठीक आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट जसं माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. मग पायाभूत सुविधा आहेत का आपल्याकडे? आपण जे एक्झिस्टिंग कोर्ट आहेत किंवा एक्झिस्टिंग एखादं काहीतरी जज आहेत कुठेतरी बसतात, त्यांना डेझिग्नेट केलं. हां, तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट आहे, हे फास्ट ट्रॅक बरेच असंच करतात. फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणतात पण डेझिग्नेट करतात जे एक्झिस्टिंग कोर्ट आहेत. नवीन कुठलं कोर्ट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर बसवत नाहीत. हे पास्को केसमध्ये आपल्याला माहिती आहे. याच्यामध्येही बरेचसे प्रलंबित आहेत, बॅकलॉग खूप जास्त राहिलेला आहे. आणि शेवटी आपला बघतोय नैतिक कोण. बघा, डायलेमा काय? डिटरन्स वर्सेस जस्टिस. म्हणजे कठोर शिक्षेने न्याय मिळतो का केवळ समाधान मिळतं ते बघूया. बघा, सरकारचं राज्याचं कर्तव्य काय, ड्युटी काय? गुणवत्तेचं रक्षण करणं आणि लाखोच्या कष्टाचा सन्मान करणं हे स्टेटचं कर्तव्य आहे. ठीक आहे. म्हणजे ती अकाउंटेबिलिटी स्टेटची आहे. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय? फक्त पकडले गेल्यास ही भीती आहे. त्यामुळे आपण असं केलं पाहिजे, असे लॉ इस्टॅब्लिश केले पाहिजे की चुका करताना ही भीती खूप जास्त असली पाहिजे. आणि याचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसतोय तर तो गरीब विद्यार्थ्यांना बसतोय, सर्वाधिक फटका. ठीक आहे, गरीब विद्यार्थ्याला बसतोय. आता बघा, मी सगळ्या बाजू सांगतो वन बाय वन, सगळे स्टेक होल्डर. सरकार काय म्हणतं? अटक केले, आता कठोर कायदा आम्ही आणतोय, जलद न्यायालय आणतोय, त्यामुळे आम्ही काहीतरी एक निर्णायक कृती करतोय असं सरकारचं मत आहे. विरोधक म्हणतात की कायदा नव्हे जबाबदारी हवी, म्हणजे अकाउंटेबिलिटी पाहिजे आम्हाला. ठीक आहे, रिस्पॉन्सिबिलिटी घ्या तुम्ही. 47 दिवस का लागले असं त्यांचं मत आहे. विद्यार्थी म्हणतात की भरपाई द्या, ज्या मुलावर FIR लॉन्च केले गेले त्यांना वापस घ्या. काही तज्ज्ञ म्हणतात की झारखंडच्या धर्तीवर जे ड्रॅकोनियन लॉ आहे ना, त्याची टीकेची आठवण, ज्यावेळेस तो लॉ आणला गेला खूप ड्रॅकोनियन आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे. बरं, पुढला मार्ग काय? सगळ्यात हे झालेलं आहे. त्यानंतर कायदा शिक्षा वाढीसो दोषसिद्धी दर वाढवणे. म्हणजे कायदा तर आला परंतु त्याच्यासोबतच इम्प्लिमेंटेशन गॅप प्लस जेव्हा आपण तपास करतो का, तो तपास इतका व्यवस्थित असला पाहिजे आणि लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, हे इन्शुअर केलं पाहिजे. त्याच्यामुळं जे न्यायालय आहे त्यांना स्वतंत्र निधी पण इस्टॅब्लिश केला गेला पाहिजे. आता NTAची पुनर्रचना केला. NTAची पुनर्रचनेची बऱ्याच जणांची माग आहे. इव्हन आजची न्यूज आहे, 47 NTA ऑफिशियलला सॅक करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की हे पण होत आहे. राजकीयमध्ये विद्यार्थ्याची संवाद सुरू ठेवणे, आंदोलना गुन्हेगार न ठेवणे, हे सध्या पण चालू आहे. सरकारचे 2 मंत्री हे सध्या बोलणं चालू ठेवत आहेत, ते आपण न्यूजमध्ये तुम्हाला माहिती आहे. बघा, हे बरेचसे सेन्सिटिव्ह मुद्दे आहेत, त्यामुळे मी त्याच मुद्द्याला टच करतोय जे मुद्दे आपल्या कामाचे. जे मुद्दे नाहीत त्या मुद्द्याला तुम्ही हुशार आहात. सगळ्यात महत्त्वाची आता कायदे पेपर फुटून थांबवते, यंत्रणा थांबवते. याचा अर्थ काय? तर कायदा मजबूत कितीही असेल परंतु जर यंत्रणा जर ठिसूळ असेल, यंत्रणेमध्ये जर गॅप असतील, पेपर फुटणार. त्यामुळे इम्प्लिमेंटेशन इज द की. माझा तुम्हाला प्रश्न आहे की कठोर शिक्षा की परीक्षा प्रणालीची पुनर्रचना करायचं? खरा उपाय काय? कठोर शिक्षा करायची का पूर्ण जी परीक्षा प्रणाली आहे त्याची पुनर्रचना करायची? याचं उत्तर तुम्ही आपल्या कमेंटमध्ये द्या. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.